नमस्कार. मी डॉक्टर छाया अवरगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आज आपणास HPV लसीकरणाबाबत थोडी माहिती सांगते आहे. तर HPV लसीकरण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिनेशन. तर याच्यामध्ये आपण हे जे डोस आहे तो गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर होतो तर त्याच्या प्रतिबंधासाठी हा डोस दिला जातो. तर हा डोस आपल्या जिल्ह्यामध्ये 8 मार्च 2026 पासून याचं लसीकरण चालू करण्यात आलेलं आहे. हा डोस मोफत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे देण्यात येत आहे. या डोससाठी साधारण आपल्याला 21,195 लाभार्थ्यांना हा डोस द्यायचा आहे. आपल्याला माहितीच आहे की कर्करोगाचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे आणि हे कॅन्सर जर आपल्याला टाळायचं असेल तर हे एक प्रभावी साधन आपल्या हातात मिळालेलं आहे. तर आपल्याला हा डोस देऊन कॅन्सरपासून आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. ही लस जी आहे ती ही फार उपयुक्त आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहे. तर त्याच्यामुळे ही लस देण्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. परंतु काय झाले, हे वॅक्सिनेशन जेव्हा आपण सुरू करणार त्याच वेळेला समाज माध्यमांवर काही अफवा आल्या, काही व्हिडिओज आले, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही संभ्रमावस्था निर्माण झाली. त्याच्यामुळे लोक हे डोस घेण्यास थोडेसे विचार करू लागले, घ्यावं किंवा नाही घ्यावं असा विचार करू लागले. परंतु या सगळ्या खोट्या माहितीवर किंवा खोट्या अफवांवर कशावरही आपण विश्वास ठेवू नका आणि आपल्या ज्या अधिकृत शासकीय रुग्णालय आहेत तेथील डॉक्टरांवरच विश्वास ठेवावा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. आणि आपल्या ज्या मुली आहेत ज्यांचे 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु 15 वर्ष पूर्ण व्हायचे राहिलेले, अशा सर्व मुलींना जवळच्या दवाखान्यात, शासकीय दवाखान्यात जाऊन लसीकरण करून घ्यायचं आहे. हे जे HPVचं वॅक्सिनेशन जगभरामध्ये 160 देशांमध्ये चालू आहे. भारत हा 161वा देश आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी लसीकरण चालू झालेलं आहे. भारतामध्ये पण खाजगी दवाखान्यांमध्ये हे लसीकरण 15 वर्षापासून चालू आहे. तिथे हाच डोस साधारण 4,000 रुपये पैसे देऊन डोस दिला जातो आणि हाच डोस जर आपल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आपण मोफत देत आहे. परंतु थोड्या अफवांमुळे लोक हे लसीकरण करायला थोडे घाबरत आहेत. परंतु या गोष्टी सगळ्यांवर विश्वास न ठेवता आपण लवकरात लवकर ज्यांच्या पण मुली 14 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत परंतु 15 वर्ष पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत त्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. मी छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व पालकांना आणि सर्वांना हे आवाहन करते की आपल्या मुलींना जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वॅक्सिनेशन करून घ्यावं आणि या मोहिमेला सहकार्य द्यावं. थँक्यू.